ठाणेकरांनी गेली 27 वर्ष उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवातून केवळ खवय्यांनाच नाही तर कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळतोय। एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकाण असलेल्या या महोत्सवात यंदा सांस्कृतिक, धार्मिक, अग्निहोत्र तसेच साहित्यप्रेमींचीही भूक भागवली जाणार आहे, असं प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केलंय। कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक भाजपा नगरसेवक सीताराम राणे यांनी 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव 2026चं भव्य आयोजन केलंय। रविवारी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते मालवणी महोत्सवाचं उद्घाटन पार पडलंय। या प्रसंगी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक अमित सरेया, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, उषा वाघ, सुरेश कांबळे, अनिता ठाकूर, दीपक जाधव, अनिता यादव, विमल भुईर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजपा मंडल अध्यक्ष राकेश चौगुले, समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ, हरी मेजार, हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई, हिंदूराव गळवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार केळकर आणि आमदार डावखरे यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली। त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला। तसेच यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचेही उद्घाटन केलंय। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पाहूया। वर्षीप्रमाणे याही वर्षी सीतारामजी राणे यांच्या पुढाकाराने गेली 27 वर्ष हा मालवणी महोत्सव आयोजित होतोय आणि याच्यामध्ये नुसतं खाद्य संस्कृती नाही तर वैचारिक संस्कृती जपण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे। या इकडे अनेक स्थानिक लोकांना म्हणजेच कोकणातले जे शेतकरी आहेत त्यांना एक हक्काचं स्टॉल किंवा एक हक्काचं बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना या इकडे मंगेश पाडगावकरांच्या नावानी पण या इकडे एक साहित्य दालन उभं केलंय, जेणे निश्चितपणे आपल्या या नवीन पिढीला आपल्या कोकणाच्या संस्कृतीशी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि मराठी भाषेशी जोडून ठेवण्याचं काम या मालवणी महोत्सवामध्ये होतं। मी मनापासून या महोत्सवाला शुभेच्छा। नेहमीप्रमाणे हा 27वा मालवणी महोत्सव सुरू होतोय। गेल्या 2014 पासून माननीय केळकर साहेब या कार्यक्रमाचं 99% उद्घाटन केळकर साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। डावखरे साहेबचं त्यानंतर आमदार झाल्यानंतर किंवा मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सुद्धा दरवर्षी या उत्सवाला आवर्जून भेट देतात, लोकांना मार्गदर्शन करतात। या महोत्सवाचं आकर्षण असं आहे, यावर्षी आम्ही केवर्य कैलासवासी मंगेश पाडगावकर कला दालन आपण तयार केलं आहे, साहित्य दालन आपण तयार केलं आहे। त्यामुळे छोटं यावर्षी नवीन ऍड झालेलं साहित्य छोटंखानी साहित्य संमेलन आपण सुद्धा ठेवतोय। सगळ्या प्रकारची भूक या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून शमवण्याची आणि ती भागवण्याचा प्रयत्न आमचा आहे। लोकांना खवय्ये आहेत, सगळं मालवणी प्रकारचे पदार्थ, त्याचप्रमाणे व्यावसायिकांना आपण संधी देतोय, कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना व्यापार पेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय। त्याचप्रमाणे या भागामध्ये आता नवीन तरुण जे काव्य किंवा वाचन प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी साहित्य प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी आपण साहित्य संमेलन यावर्षी नवीन सुरू केलेलं आहे। नेहमीप्रमाणे बाकी सर्व आहेच, डबलबारी आहे, दशावतार आहे आणि एक यावेळी नवीन माझं दरवर्षी असतं त्यावर एक व्याख्यान आपण ठेवलं आहे गणेश शिंदे यांचं। ते व्याख्याते मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्याख्याला गर्दी असते, त्यांचं आहे जीवन सुंदर आहे असं त्या व्याख्यानाचं नाव आहे, हे आपण यावर्षी ठेवलेलं आहे। आणि याचा आपल्या निमित्ताने किंवा आपल्या माध्यमातून मी विनंती करेन ठाणेकरांना की या 10 दिवसामध्ये 8 पासून 18 तारीखपर्यंत एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्या।